सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. हा सत्ता संघर्ष अंतर्गत भाजपला चालू राहील, पण सत्ता आता भाजपची येईल हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आता त्यांना मुख्यमंत्री करण्यावाचून भाजपच्या नेत्यांकडे तरुणोपाय नाही आहे, म्हणून त्यांना आता मुख्यमंत्री निवडलंय. काल माकपच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की शनिवारी संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी ते शपथ घेतील म्हणून. मात्र राज्यपालांच्या कार्यालयाकडून अद्याप काही जाहीर करण्यात आलेलं नाहीये. तर ही जी गोंधळाची स्थिती आहे याचं कारण काय? की विजय यांना पाचारण केलं पाहिजे सरकार बनवायला आणि त्यांना ते काही मुदत दिली पाहिजे. त्यात त्यांनी नाही केलं तर राष्ट्रपती निवडणुकीचा पर्याय केला पाहिजे. केरळला स्पष्ट बहुमत असताना देखील काँग्रेस अजून त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित करू शकत नाही. काय कारण आहे? केरळमधल्या काँग्रेसमधल्या लोकांचे मतभेद असले तरी सुद्धा ते दूर व्हायला एक 5 दिवसाचा 7 दिवसाचा 8 दिवसाचा कालावधी लागेल. असदुद्दीन ओवैसी यांनी आता पत्रकार परिषद घेतली. निदा खान जो एक महत्वाची आरोपी होती तिला अटक झालेली आहे. सुनेत्रा पवारांनी पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. सुनेत्रा पवार स्वतः निर्णय घेतील आणि त्या पुरेसा अभ्यास करून घेतील. फक्त ते मराठा पाठवतील का ओबीसी पाठवतील का मग मुस्लिम देणार नाहीत हे जे मी सांगतोय हे साधारण ठोकताळे आहेत. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं स्वागत करतो. मंडळी 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. 4 तारखेला त्याचे निकालही झाले. कोणत्या राज्यामध्ये कोणता पक्ष सत्तेवरती आला आहे, साधारणपणे मुख्यमंत्री कोणाचा होणार आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे. मात्र तरी देखील अद्यापही तामिळनाडूमध्ये काही प्रमाणामध्ये थोडासा घोळ अद्याप कायम दिसतो आणि केरळमध्ये अजूनही मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट झालेलं नाही. तिकडे राज्याचा विचार करायचा झाला, आपल्या राज्याचा विचार करायचा झाला तर सुनेत्रा पवार यांनी विधानसभेवरती निवडून आल्यानंतर राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या जागेवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण जाणार याकरता एक पुन्हा नवीन चढाओढ सुरू झालेली आहे. आणि हे सगळं होत असतानाच तिकडे MIM पक्षावरती नवीन एक आरोप झालेले आहेत आणि ते आरोप आहेत अर्थातच नाशिक मधलं जे प्रकरण होतं धर्मांतरणाच्या संदर्भातलं. आणि या धर्मांतरणाच्या संदर्भामध्ये टीस नावाची जी कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी, या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मधला जो TCS मधला जो विषय होता, या TCS मधल्या एका महत्वाच्या आरोपीला अटक करण्यात आलेला आणि त्याचा संबंध थेट MIM शी जोडला गेला आहे. त्याच्यावरती काही काळापूर्वी आता असदुद्दीन ओवैसी जे प्रमुख आहेत MIM चे, त्यांची पत्रकार परिषद देखील झाली. त्यांनी त्यांची बाजू सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण 5 राज्यांच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये. पुद्दुचेरी, तामिळनाडू, केरळ या दक्षिणेकडची 3 राज्य आणि आसाम आणि पश्चिम बंगाल या 5 अशा टोटल 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. निकाल लागले. त्यातल्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपाचं सरकार आलेलं आहे. सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. काल अमित शहानी ती जाहीर केली आणि आज त्यांचा शपथविधी देखील झालेला आहे. तिकडे आसाममध्ये शपथविधी बाकी आहे. मात्र तिथले मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट झालेलं आहे. हिमंत बिस्वा शर्मा तिथले मुख्यमंत्री असतील. तामिळनाडूमध्ये मात्र TVK पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. बहुमत मिळालेलं नाही, ते सर्वात सिंगल लार्जेस्ट पार्टी झालेली आहे. त्यांना पाठिंबा देखील जाहीर झालेला आहे. मात्र अद्याप तिथे थोडासा घोळ बाकी आहे. तो अजून शपथविधी कधी हे स्पष्ट होत नाहीये. दुसरीकडे केरळमध्ये अजून काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे देखील स्पष्ट झालेलं नाहीये. पुद्दुचेरीमध्ये रंगास्वामी पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत हे देखील स्पष्ट झालेलं आहे. या 2 राज्यांचा घोळ अद्याप कायम आहे. आपण टप्प्याटप्प्याने एका राज्यावरती बोलूया. आपण सुरुवातीला बोलूया पश्चिम बंगालबद्दल. सुवेंदू अधिकारी यांना पक्षानं तिथे नेता निवडलेला आहे. दिलीप घोष आणि समीक भट्टाचार्य हे 2 तिथले भाजपाचे ओरिजिनल चेहरे आहेत. सुवेंदू अधिकारी TMC मधून भाजपामध्ये आलेले आहेत. काही प्रमाणामध्ये भाजपामध्ये तिथे नाराजी आहे अशी चर्चा आहे सुवेंदू अधिकारी यांना निवडल्याबद्दल. ते 6 वर्षापूर्वीच भाजपामध्ये आले, म्हणजे फार काय ते जुने नाही तिथले. तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपदी निवडलं, त्याची नेमकी कारणं काय आहेत? 2-3 गोष्टी अशा आहेत की अधिकारी जे आहेत ते ममता बॅनर्जींचे सहकारी होते आणि ममता बॅनर्जी या मूळ काँग्रेसच्या. त्यामुळे मुळामध्ये ममता बॅनर्जींनी सत्ता मिळवली कम्युनिस्टांची 34 वर्षाची सत्ता संपुष्टात आणून ती 2011 साली. पण 2011 साली त्यांना यश मिळालं त्यावेळेला त्याच्या आधी 20 वर्ष त्या लढत होत्या. म्हणजे जवळपास 1992-93 पासून त्या लढत होत्या. आधी त्या कम्युनिस्ट पक्षात म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची लढताना काँग्रेसमध्ये राहून लढत होत्या
काँग्रेसमध्ये लढून 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 ज्या वेळेला काँग्रेसमधनं खूप साथ मिळत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. म्हणजे त्यांची वैयक्तिक प्रतिमा जी आहे ती एक महिला कम्युनिस्ट पक्षाची लढती आहे. तर त्या प्रतिमेमुळे त्यांनी थोडस त्यांना फायदा मिळाला एक महिला लढती म्हणून. आणि कम्युनिस्ट पक्षाचं जे राजकारण होतं त्याच्यामध्ये हिंसाचाराचं राजकारण होतं. कम्युनिस्ट पक्षाचा रूल होता पण डेव्हलपमेंट त्या मानाने नव्हती. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याच्या पलीकडे काही फार विकास कुठे दिसलेला नाहीये. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी या काँग्रेसमधनं बाहेर पडून जेव्हा तृणमूल काँग्रेस काढली तेव्हा त्यांचा जनाधार वाढला आणि 11 साली सत्ता आली. पण त्याच्या आधी त्यांनी पक्ष स्थापन केला. आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहिती नसतं, प्रेक्षकांना विशेषतः, की ममता बॅनर्जी 11 साली सत्तेवर आल्या आणि 15 वर्ष मुख्यमंत्री राहिल्या. 11ला, 16ला आणि 21ला त्यांनी मोदींना दोनदा हरवलं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांचा पक्ष कधी स्थापन झाला तर पक्ष साधारणपणे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली महाराष्ट्रात 98-99ला. त्याच वेळेला त्यांनी तृणमूल काँग्रेस काढली. मग तृणमूल काँग्रेस काढली त्या सुद्धा काँग्रेसचे नेते आहेत. म्हणजे शरद पवार देखील 67 सालापासून 67 साली आमदार झाले पहिल्यांदा आणि मग त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले. एकदा नाही दोनदा नाही. म्हणजे त्यांनी 78 साली पुलोत काढलं तेव्हा काँग्रेस बाहेर पडले. परत 86ला काँग्रेसमध्ये आले. मग 98-99ला राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी 98ला काढला. तसंच ममता बॅनर्जी या 4-5 वेळा खासदार झाल्या. त्या खासदार झाल्यानंतर काँग्रेसमधनं त्यांनी सोमनाथ चॅटर्जींचा पहिल्यांदा पराभव केला होता. म्हणजे सोमनाथ चॅटर्जी हे त्यावेळेला ऑलरेडी 3 वेळा लोकसभेच्या खासदार होते. त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातनं सोमनाथ चॅटर्जींना हरवून ममता बॅनर्जी या तरुण मुलगी खासदार झाल्या लोकसभेच्या. मग त्या लोकसभेच्या खासदार म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि मग तृणमूल काँग्रेस त्यांनी पक्ष काढला. त्यातनं त्यांनी लढा दिला 12 वर्ष. म्हणजे 12 वर्षाची तपश्चर्या आहे 98 पासून. आणि 11 साली त्या सत्तेवर आल्या. स्वतःच्या पक्षाला सत्तेवर आणलं आणि त्यावेळेला काँग्रेसला आणि कम्युनिस्टांना दोघांनाही झिडकारलं बंगाली जनतेने. ज्या स्वरूपाचं हे सतत तमिळनाडूत विजयाला मिळते तसं पश्चिम बंगालमध्ये त्यांनी कम्युनिस्टांना चारी मुंड्या चित करून 11ला सत्ता आणली. ती सत्ता आणल्यानंतर 16 साली त्यांच्यासमोर मोदींचं आव्हान होतं. आणि ज्यावेळेला मोदींच्या बरोबर त्या लढत होत्या त्यावेळेला ही अत्याचाराची परिस्थिती होती. आणि त्यावेळेला ममता बॅनर्जी एकीकडे, कम्युनिस्ट एकीकडे आणि जर भाजप एकीकडे असतं तर भाजपच्या सीट वाढल्या असत्या आणि कदाचित ट्रँग्युलर मध्ये काय झालं असतं सांगता येत नाही. म्हणून कम्युनिस्ट पक्षाने 16च्या विधानसभा निवडणुकीला कम्युनिस्टांची सगळी मतं ट्रान्सफर केली ममता बॅनर्जींकडे. आणि त्यांनी असा विचार केला की आपण ममता बॅनर्जींना आता सपोर्ट करू आणि मोदींना इथे घुसू द्यायचं नाही पश्चिम बंगालमध्ये. त्याचा विपरीत परिणाम असा झाला की मोदींच्याही जागा वाढल्या विधानसभेच्या. फार 70-80ला ते गेले आणि कम्युनिस्ट झिरो झाले. कम्युनिस्ट जे झिरो झाले त्यामुळे ममता बॅनर्जी सत्ता 16ला आली त्या खूप स्ट्रॉंग झाल्या आणि त्यांनी माटी माणूस, बंगाली अस्मिता, भूमिपुत्र ही सगळी समीकरणं वापरत दुसरीकडे मुस्लिमांची अपीसमेंट करत म्हणजे लांबूल चालन करत तुष्टीकरण करत 21 साली पुन्हा सत्ता मिळवली. आणि 21 साली त्या पुन्हा सत्तेवर आल्या. त्यामुळे 2 वेळा त्यांनी मोदींचा पराभव केला. पण आत्ताच्या इलेक्शनला असं झालं की अँटी इन्कम्बन्सी झाली, मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक झाला. त्याच्यानंतर जे स्थानिक बंगाली लोक आहेत म्हणजे पश्चिम बंगाल मधले बंगाली भाषकच पण मूळ भारतीयच असलेले आणि जे बांगलादेशमधनं आलेले यांच्यातला संघर्ष टोकाचा वाटा. आणि ममता बॅनर्जींची प्रतिमा भूमिपुत्रांच्या ऐवजी बांगलादेशी लोकांच्या पाठिंबा देणारी, मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारी, त्याच्या पलीकडे जाऊन महिला आरक्षणाच्या बिलाला दिलेला विरोध, त्याच्यानंतर त्यांनी महिलांसाठी अनेक योजना राबवल्या तरी सुद्धा राष्ट्रीय पातळीवरच्या महिला आरक्षणाचा विरोध, मुस्लिम तुष्टीकरण आणि अँटी इन्कम्बन्सी अशा अनेक कारणांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे शुभेंदू अधिकारी आहेत ते त्यांच्या मुशीतच तयार झाले. म्हणजे ममता बॅनर्जींचे राईट लेफ्ट किंवा डावे उजवे असलेले शुभेंदू अधिकारी त्यांच्या पक्षातले तृणमूलमध्ये नंबर 2चे हायरार्की मधले गृहस्थ हे आता ममता बॅनर्जींच्या पक्ष सोडून भाजपत आले. त्याला 6 वर्ष झाली. आज पश्चिम बंगालमध्ये भाजपची कमान जी आहे ती 11 सालानंतर आणि मोदी आल्यानंतर 14 नंतर 16ला जागा वाढल्या, 21ला आणखीन वाढल्या. त्यामुळे त्यांना फ्युचरचा 29चा विचार करायचा असेल तर लोकसभेला पण जागा वाढू शकतात आणि तिथे सत्ता जी आहे ती भाजपची असणं महत्वाचं आहे. त्यामुळे जसं हिमंत बिस्वा शर्मा सुद्धा हे मूळ भाजपचे नाहीये, ते बाहेरनच आलेले. तर बाहेरनं आलेल्या माणसाला जरी मुख्यमंत्री केलं तरी पश्चिम बंगालमध्ये आपली मान पक्की करायची, पक्ष मजबूत करायचा आणि त्यानंतर कालांतराने आपला जर लायक माणूस असेल अख्ख्या बंगालवर राज्य करणारा तर त्याला आणायचा, हा त्यांचा डावपेच असू शकतो. म्हणून शुभेंदू अधिकारी जरी मूळ भाजपचे नसले, भाजपच्या लोकांमध्ये नाराजी झाली तरी सुद्धा आत्ता शुभेंदू अधिकारी आहेत. जसं सर्वानंद सोनोवाल एक आसाममध्ये होते, परंतु तरी देखील हिमंत बिस्वा शर्मांची गुणवत्ता जास्ती असेल तर त्यांच्या समोर बाकीच्यांचा टिकाव लागला नाही. तसं शुभेंदू अधिकारी
की मग दिलीप घोष आणि इतर नेते, हा सत्ता संघर्ष अंतर्गत भाजपला चालू राहील, पण सत्ता आता भाजपची येईल हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आता त्यांना मुख्यमंत्री करण्यावाचून भाजपच्या नेत्यांकडे तरुणोपाय नाही आणि म्हणून त्यांना आता मुख्यमंत्री निवडलंय. मोदी अमित शहासह सगळे शपथविधीला जात आहेत. त्यामुळे 1-2 वर्षानंतर आपल्याला कळेल की अंतर्गत संघर्ष काय होतो, ममता बॅनर्जीच्या पक्षाला कसं टॅकल करतात, लॉ अँड ऑर्डर कशी सांभाळतात आणि घुसखोर कसे रोखतात. आणि अमित शहानी पण शब्द दिलाय की आम्ही घुसखोरी रोखू आणि राज्याला विकासाकडे नेऊ. केंद्राचा पूर्ण पाठबळ मी असताना त्या अधिकारी मी मी कशी मी कामगिरी मी त्याच बजावतात मी त्याच याच्यावर मुद्द्याकडे त्यांचं येतो भवितव्य राहील. मी त्याच मुद्द्याकडे येतो का अमित शहाचं भाषण झालं, त्याचं शुभेंदू अधिकारी यांची निवड झाल्यानंतर ते भाषण हे सरकारला दिशादर्शक होतं. सरकार नेमकं काय काम, नेमकं काय करणं अपेक्षित आहे हे त्यांनी बंगाली जनतेला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे सरकारला पण ते मार्गदर्शनच होतं. आज पुन्हा त्याच्यामध्ये एक भर पडलेली आहे आणि ते अर्थात ह्या सगळ्या सांकेतिक भर आहेत. अमित शहाचं भाषण म्हणजे घुसखोरांवरती नियंत्रण केलं जाईल, घुसखोरांना येथे स्थारा मिळणार नाही आणि सगळं पूर्णपणे हा सगळा भाग आहे हा सीलबंद केला जाईल, अशा पद्धती त्यांची एक दिशादर्शक होती. दुसरा महत्वाचा विषय होता की राज्य देशाला एका सूत्रामध्ये बांधण्याचा जो विषय होता, म्हणजे अर्थात जो ममता बॅनर्जींनी विरोध केलेला होता, जो नागरिकांना दुहेरी नागरिकांचा विषय असेल किंवा बाहेरून आलेल्या हिंदू नागरिकांना नागरिकत्व बहाल करणं, सीआयएला उदाहरणार्थ विरोध केलेला होता, तो आपल्या राज्यामध्ये लागू न करण्याचा एक विषय होता. हे सगळे विषय इथे लागू केले जातील असंच त्यांना सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. हा एक भाग. आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आज जो सांकेतिक विषय जो दिसला तो शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतल्यानंतर ते ज्या वेळेला सगळ्यांना नमस्कार करायला पुढे सरकले त्यावेळेला योगींनी त्यांच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा भगवा वर्ण घातलेला आहे. त्याचा अर्थ बुलडोजर जो विषय आहे, बुलडोजर मॅन नावाची जी प्रतिमा आहे योगींची, ती पुन्हा पश्चिम बंगालमध्ये देखील चालवली जावी अशा पद्धतीने लावला जातो आहे. हा कितपत खरा आहे आणि अमित शहाचं भाषण या संदर्भामध्ये काय सांगतं? ते 2 गोष्टी अशा आहेत की अमित शहानी एक लाईन पूर्ण केली की जो बंगाली जनतेमध्ये रोष आहे की घुसखोर बाहेर नाही येतात तर घुसखोरी थांबवली जाईल आणि राज्याला विकासाकडे नेलं जाईल, यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट पूर्ण मदत करेल. हा एक भाग. शुभेंदू अधिकारींच्या जे काही त्यांची वक्तव्य आहेत त्याच्यामधनं असं दिसतंय की एकीकडे ममता बॅनर्जींच्या अनेक प्रकरणांची चौकशी करणं, भ्रष्टाचाराची प्रकरणाची चौकशी करणं, त्याच्यानंतर बलात्काराची जी केस कोठी गाजली त्याचं प्रकरणाची चौकशी करणं, या सगळ्या गोष्टी एका बाजूला केल्या जातात. म्हणजे ममता बॅनर्जींना कायदा सुव्यवस्थेतले सगळे पॅरामिलिटरी फोर्सेस, पोलीस यंत्रणा याचा वापर करून खच्ची करण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरीकडे सुशासन देतो या नावाखाली विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आणले जातील. तिसरीकडे शुभेंदू अधिकारींना आपण विकास घडवतो हे दाखवायचं असेल तर केंद्राची मदत लागेल. बांगलादेशी घुसखोर थांबल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणावर झाली तर सगळ्यात मोठा पेचाचा प्रसंग आहे की बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाही. तर इंडस्ट्री कुठल्या येतील, काय येतील, कारण लेबर फोर्स तिथे आहे, म्हणजे त्यांच्याकडे लेबर नाही असं नाहीये, पण सुयोग्य इंडस्ट्री येऊ शकते का? ते एकेकाळी ढाक्याची मलवड प्रसिद्ध होती, ते बांगलादेशात गेलं असलं तरी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये इंडस्ट्रियलायझेशन दृष्टीने काय प्रयत्न होतात हे अतिशय औत्सुक्याचा विषय आहे. आणि इन्व्हेस्टमेंट येऊ शकते का? जसं महाराष्ट्रामध्ये आज नाशिक, मुंबई आणि पुणे हा गोल्डन ट्रँगल होता, त्यात नाशिकचं प्रमाण कमी होतंय, तिथे आता कुंभमेळा होतोय. पण एकूण महाराष्ट्रामध्ये लॉपसाइडेड डेव्हलपमेंट किंवा विषम विकास ही जी समस्या आहे ती कशी टॅकल करतो? मग त्यांनी गडचिरोली स्टील कॅपिटल करतोय, त्याच्यानंतर अमरावतीला आम्ही टेक्सटाईल हब करतोय वगैरे, पण ते अजून प्रत्यक्षात आलेलं नाहीये मोठ्या प्रमाणात. तीच गोष्ट पश्चिम बंगालमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करावी लागेल, ओव्हरऑल राज्याचा विकास करावा लागेल. आणि मी नेहमी म्हणतो कलकत्ता वगळता 2-4 शहरं तरी माहिती व्हावी लागतील इतर देशवासियांना, तर कुठेतरी देशाच्या विकासाच्या मॅपवर बंगाल येईल. म्हणजे बंगालमधले क्रांतिकारक, बंगालमध्ये सत्येंद्र रवींद्रनाथ टागोरांची परंपरा, याचबरोबर एक विकसनशील आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणारं राज्य, ही प्रतिमा निर्माण करायला लागेल. आणि ती आव्हानं सुधेंदूंच्या समोर आहेत, तशीच ती केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाच्या समोर आहे. आणि ती आव्हानं कशी पेलतात ते येणाऱ्या काळात दिसेल. तुम्ही योगीजींचा मुद्दा म्हणलात की योगींनी त्यांना काहीतरी घालणं गळ्यात आणि बुलडोजर तिथल्या लोकांना हवा आहे, ऍक्च्युली तो घुसखोरांच्या विरुद्ध हवा आहे, म्हणून घुसखोरी करून आलेले आता वगैरे घाबरतो. ते पश्चिम बंगालच्या सीमेवर गर्दी व्हायला लागली परत जाणाऱ्यांची. दुसरीकडे ममता बॅनर्जी आणि डाव्यांचे 34 वर्ष डाव्यांची आणि ममता बॅनर्जींची 15 वर्ष, या 50 वर्षात ते जे गुंड आहेत ते लोकांना माहिती आहे, स्थानिक लोकांना त्यांचा पाठलाग करून लोक मारतानाचे व्हिडिओ येतात, ते खरे खोटे माहित नाही, पण समाजकंटक कोण आहे ते मी नाही, त्या त्यांच्या कडक कारवाई हिंसेच्या करणं हा मुद्द्यावरती उपाय आहे आणि ते केली की ते दिसेल.
हिंसेच्या मुद्द्यावरती मी एक प्रश्न विचारू इच्छितो की सुवेंदू अधिकारींना मुख्यमंत्री पदाची शपथ ते घेणार आहेत किंवा त्यांची निवड होणार आहे हे जवळपास निश्चित होतं. मात्र बंगालमधल्या हिंसाचाराने टोकाचं परिसीमन गाठलेलं आहे अशासाठी की जो मुख्यमंत्री होणार आहे त्याच्याच स्वीय सहाय्यकाची गोळ्या मारून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याचं स्वागत एका हिंसेनीच केलेलं आहे. म्हणजे या सरकारचं स्वागत एका मोठ्या हिंसेने केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर किती मोठी आव्हान आहे? निश्चितपणे आव्हान आहेत, तेही त्याच मुशीतनं घडले. त्यांच्यावर हल्ल्याची शक्यता असू शकते, उद्या होईल सांगता येत नाही. आणि हे जे मी म्हणतोय कशामुळे तर बंगालचा इतिहास रक्तरंजित आहे. कम्युनिस्टांची 34 वर्ष आणि ममता बॅनर्जींची 15 वर्ष हा हिंसाचाराचाच इतिहास आहे. ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर पॅरामिलिटरी फोर्सेस लावले, फार उत्तर प्रदेश मधले काही एन्काउंटर स्पेशालिस्ट तिकडे गेले निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी. निवडणूक कंडक्ट करणं हा निवडणूक आयोगाचा हे आहे, जबाबदारी आहे. आणि त्यांनी ते करताना जर फोर्सेस लावले असतील मोठ्या प्रमाणात, राज्यातल्या पोलीस खात्यावर विश्वास नसेल. आता हे बघा, कुठल्याही राज्यातली ब्युरोक्रेसी किंवा पोलीस खातं हे ती सत्ता बदलल्या त्यांच्या बाजूने वागायला लागतं नवीन सत्ताधाऱ्यांच्या. म्हणजे जसे एखाद्या कार्यालयामध्ये खासगी आस्थापनेत सुद्धा एखादा बॉस बदलला तर त्यांचे चाटुकारिता करणारे किंवा चाटगिरी करणारे लगेच त्या दिशेने वळायला लागतात. महाराष्ट्रातही ब्युरोक्रेसी 14 साली फडणवीसांचं सरकार आलं ते एका रात्रीत बदलून कसं काँग्रेसचा रूल खराब होता हे सांगायला लागले. त्यामुळे त्यांना वाराही कसं होकांद्रासारखा कोंबडा बदलतो ना वाहतूक कुकुटाचा, तसं ब्युरोक्रेसी बदलते. म्हणजे जे पोलीस ममता बॅनर्जींना 15 वर्ष अत्याचार करायला लोकांवर मदत करत असतील किंवा विरोधी पक्षाच्या लोकांवर अत्याचार करायला, ते आज ममता बॅनर्जीच्या जवळच्या लोकांना जेलमध्ये टाकत सुटले तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे सत्ता बदल झालाय हे ब्युरोक्रेसीला खूप अधिकार देते. त्यामुळे सुरेश सहाय्यकाची गोळ्या घालून हत्या झाली तर ते समाजकंटक कोण आहेत हे शोधायला आपल्याला माहिती सीसीटीएनएस म्हणजे क्लोज सर्किट टीव्ही किंवा याचा नेटवर्क महाराष्ट्रात सीसीटीव्हीचा आहे. ते पश्चिम बंगालमध्ये आहे का, कलकत्त्यात आहे का? पण या गोष्टी अमित शहाने लक्ष घातलं तर ते करतील. म्हणजे केंद्राचा एरवी राज्यामध्ये असेल तर हस्तक्षेप वाटला असतं ममता बॅनर्जीच्या राज्यात. आज सरकार भाजपच आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केंद्राची असेल. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, घुसखोरांना बाहेर ढकलणं किंवा बाहेर काढणं, त्यांना लेजिटिमेटली परत पाठवणं आणि त्यांची आयडेंटिटी पटवून खोटे आधार कार्ड, खोटी रेशन कार्ड दिली असतील तर ती शोधून परत त्यांना ते बांगलादेशचे एस्टॅब्लिश करणं. जे मतदार येते तर 90 लाखातले 25 लाख बांगलादेशी मुस्लिम असतील आणि काही बांगला स्पीकिंग हिंदू पण असतील की जे बांगलादेशातून आले असतील, त्यांना डिपोर्ट करणं ही कारवाई निश्चितपणे येत्या काळात केली जाईल. हे एक आव्हान आहे, ते केंद्र सरकारने मदत करेल. पण सिद्धमच्या स्वीय सहाय्यकाची हत्या हा विषय पोलिसांच्या लॉ अँड ऑर्डरचा आहे, राज्यातला आहे. त्याची कडकपणे तपास केला जाईल आणि दोषींना शासन केलं जाईल. ते फास्ट ट्रॅकवरही करतील. त्याचं कारण असं की आम्ही हे गोष्ट खपवून घेणार नाही, हे सुद्धा एस्टॅब्लिश करावं लागेल. आणि ते काही तसे त्या राजकारणात पुरलेले नाहीत असं नाही, तेही मूळचे ममता बॅनर्जीचे सहकारी आहेत. तेव्हा ते ती यंत्रणा व्यवस्थितपणे वापरतील असं मला वाटतं. निश्चितपणे आपण थोडंसं वळूया तामिळनाडूकडे. तामिळनाडूकडे विजय जोसेफ जे तिथले थलपती विजय ज्याला आपण म्हणून ओळखले जातात, मोठे अभिनेते आहेत तिथले आणि ते आता सत्तेच्या राजकारणात आल्यानंतर त्यांना लोकांनी संधी दिलेली आहे. मात्र अजून ते बहुमताच्या आकड्यापासून थोडेसे दूर असल्यामुळे कदाचित त्यांना राज्यपालांनी अद्याप बोलवले नाही. याच्यावरती पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू आहे की सर्वात मोठा जो पक्ष आहे त्याला खरं तर सत्तेसाठी बोलवायचं असतं किंवा त्याला सत्ता स्थापनेसाठी संधी द्यायची असते. महाराष्ट्रामध्ये पूर्वी बीजेपीला असं करण्यात संधी दिलेली होती. मात्र अजून त्यांना ती संधी दिलेली नाहीये. आत्ताच्या घडीला जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसनी एकदम पार्टी बदलून द्रमुकची साथ सोडून त्यांच्या बरोबर गेलेले आहेत. ते त्याचा परिणाम त्यांना संसदेमध्ये पाहायला मिळतोच आहे. अर्थात द्रमुकांनी वेगळं पत्र दिलेलंच आहे, हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मात्र हे सगळं होऊन सुद्धा छोट्या छोट्या पक्षांनी पाठिंबा देऊन सुद्धा अजून थलपती विजय यांना मुख्यमंत्री पदासाठी आमंत्रित राज्यपालांनी केलेलं दिसत नाहीये. काल माकपच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की शनिवारी संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी ते शपथ घेतील म्हणून. मात्र राज्यपालांच्या कार्यालयाकडून अद्याप काही जाहीर करण्यात आलेलं नाहीये. तर ही जी गोंधळाची स्थिती आहे याचं कारण काय? नाही, त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की तिथे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना साधारणपणे 10 जागांची गरज होती. 108 आल्यामुळे 118चा आकडा, 117, 118चा. त्यात अडचण अशी की स्वतः विजय 2 ठिकाणून निवडून आले, तर त्यांना एका ठिकाणचा राजीनामा द्यायला लागेल. त्यामुळे ती जी फिगर आहे ती त्यांची 10 ते 11 होते आणि त्याच्या पलीकडे जाऊन काँग्रेसचे 5 आहेत, त्यांनी पाठिंबा दिला तरी 4 ते 5 जागा शॉर्ट राहतात. आणि आपल्या घटनेमध्ये, संविधानामध्ये आपल्याला आठवत असेल की अटल बिहारी वाजपेयींनी शपथ घेतली आणि त्यांचं सरकार 13 दिवसात कोसळलं.
त्यांना मेजॉरिटी गाठता आली नाही. म्हणजे काय, त्यांना खात्री होती सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा सर्वाधिक मोठा पक्ष संख्याबळावर म्हणून वाजपेयींना आमंत्रित केलं, त्यांनी शपथ घेतली. मग जे विश्वासदर्शक ठरावाचं सेशन असतं त्याच्यामध्ये त्यांना विश्वास जिंकता आला नाही, ते मायनॉरिटीत गेले आणि 13 दिवसाचं सरकार पडलं. फडणवीस आणि अजित पवारांनी जी सोकॉल्ड पार्टीची शपथ घेतली, म्हणजे सकाळी 8 वाजता होती, पण ती शपथ घेतली. त्यावेळेला गट नेता म्हणून अजित पवारांनी पत्र दिलं सपोर्ट फडणवीसांना. पण त्यांच्या अनेक आमदार शरद पवारांनी पुन्हा करून फिरवले आणि त्यांच्या मला वाटतं 54 आमदारांपैकी 36-37 आमदार उलटे फिरले. त्यामुळे त्यांच्याकडे आधी 21 होते, पण त्यांच्यातले 20-25 गेल्यावर ते मायनॉरिटीत आले. त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिला, अजित पवारांनी राजीनामा दिला आणि 3 दिवसाचं 72 तासांचं सरकार कोसळलं. याचा अर्थ काय, सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवलं, एखाद्याने पत्र दिलं की त्या पक्षात असंतोष असू शकतो. त्यामुळे आता विजय यांना पाठिंबा कुणीतरी दिला आणि मग नंतर ते पत्र आमच्या नेत्यांनी दिलं, आम्हाला मंजूर नाही म्हणून आमदार बाजूला राहिले. दुसरीकडे द्रमुकचे लोकच सभागृहात आले नाही समजा मोठ्या संख्येने, तरी त्यांची मेजॉरिटी सिद्ध होऊ शकते. जसं एनसीपीने बाहेरनं पाठिंबा दिला 14 साली फडणवीसांच्या सरकारला, कारण तेव्हा शिवसेनेचा पाठिंबा नव्हता. 122 भाजपचे, 63 शिवसेनेचे आणि ते विरोधात गेले. शिवसेनेचे म्हणजे आम्ही पाठिंबा देणार नाही, म्हणजे भाजप मायनॉरिटीत आले असते. पण प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केलं की आम्ही प्रसंगी बाहेरनं पाठिंबा देऊ. म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 लोकांनी पाठिंबा दिला तर सरकार येतं, किंवा त्यांनी सभागृहातून बाहेर गेले, बहिर्गमन केलं, तरी ती 41 ची संख्या कमी झाली तर 288 ची 248 ला येते. आणि मग त्या केसमध्ये 122 वाले 1-2 अपक्ष घेऊन सरकार झालं असतं भाजपचं. म्हणून शिवसेना 35 दिवसांनी सरकारमध्ये आली 14 साली. पण त्यांनी ज्या वेळेला पहाटेचा शपथविधी झाला त्यानंतर फडणवीसांना संधी दिली, मग त्यांना नाही म्हटल्यावर शिवसेनेने दिली, त्यांना नाही म्हटल्यावर आणखीन राष्ट्रवादीला दिली आणि ते सरकार म्हणत म्हटल्यावर राष्ट्रवादी राजवट लावली. 14 साली तसंच झालं होतं की मोठ्या पक्षाला नाही म्हटल्यावर मग ते पहाटेच्या शपथीनंतर राष्ट्रवादी राजवट लागली. तसं आत्ता राष्ट्रवादी राजवट लागते का, तर आधी विजय हे बहुमत सिद्ध करू शकतात का हे बघावं लागेल. आणि सुप्रीम कोर्टाच्या एका वर्डिक्ट प्रमाणे, म्हणजे बोंबई केसचं जे वर्डिक्ट आहे त्याच्यामध्ये राज्यपालांनी तिथे मेजॉरिटी आहे की नाही हे त्यांनी पडताळून पाहणं अपेक्षित नाहीये. पण त्यांनी मोठ्या पक्षाला बोलवलंच पाहिजे का, तर त्यांना वाटत नसेल की त्यांचं बहुमत आहे, तर आता राज्यपालांनी आपलं डिस्क्रिप्शन वापरलं आणि तो ग्रे एरिया आहे कॉन्स्टिट्यूशन मधला. म्हणजे घटनाकारांनी असं काही अपेक्षा केली नव्हती, कारण त्या काळामध्ये काँग्रेसच मोठा पक्ष होता. पण आता हे वारंवार जेव्हा प्रसंग येत आहेत, वाजपेयींना त्यांनी संधी दिली आणि त्यांचं सरकार पडलं. वाजपेयींनी एस्टॅब्लिश केलं बहुमत आणि 13 महिन्यांनी जयललितांच्या पक्षाने पाठिंबा काढला. ते कुठल्याही सरकारचं केव्हा येऊ शकतं ना पाठिंबा काढण्याचा विषय. म्हणून राज्यपालांना कुठल्या नेमक्या पॉवर्स आहेत ते, आणि मग त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याचं दिशा दिग्दर्शन आपल्या संविधानात नाही. म्हणून आता हा ग्रे एरिया, म्हणजे राज्यपालांनी मोठ्या पक्षाला बोलवलं नाही हे चूक आहे असं म्हणता येत नाही, पण त्यांनी मोठ्या पक्षाला बोलवलं पाहिजे असंही अनेक तज्ञ सांगतात. मलाही असं वाटतंय की दलपती विजय यांना त्यांनी सत्ता सिद्ध करण्यासाठी बोलवायला हवं आणि सभागृहामध्ये काय ते व्हायला हवं, आणि त्याच्यानंतर नाही सिद्ध झाले तर पुढच्या पक्षाला, मग पुढच्या पक्षाला, आणि मग त्यानंतर राष्ट्रपती राजवटीसारखा विचार केला जाऊ शकतो. कर्नाटकमध्ये भाजपला पूर्ण बहुमत होतं, म्हणजे पूर्ण बहुमत नव्हतं पण सिंगल लार्जेस्ट होती. पृथ्वीराज चव्हाण प्रभारी होते एआयसीसी इन्चार्ज कर्नाटकचे, आणि काँग्रेसच्या केंद्रात सत्ता होती, पण राज्यात त्यांना भाजपची मिळू द्यायची नव्हती. त्यांनी राष्ट्रवादी राजवट लावला आणि पुढच्या निवडणुकीला भाजपला आउटरेट मेजॉरिटी मिळवली. तेच कर्नाटकमध्ये ज्यावेळेला येडियुरप्पांना बोलवलं आणि त्यांनी मेजॉरिटी सिद्ध करू शकले नाहीत आणि पुढे राष्ट्रवादी राजवट लागली, असंही झालं. ही दोन्ही म्हणजे दोन्ही बाजूचे आर्ग्युमेंट करण्यासारखी परिस्थिती आणि प्रसंग घडले भारतात आणि वेगळ्या राज्यात. हे लक्षात घेता कुठेतरी आता घटनात्मक तरतूद व्हायला पाहिजे, पण सत्तेतले पक्ष केंद्रातले जे असतात त्यांचं बहुमत असतं ती घटनात्मक बदल करणार नाही. त्यामुळे आता तरी राज्यपालांच्या डिस्क्रिप्शनवर राहील. म्हणून काही लोक म्हणतील राज्यपालांनी बायस वागली, काही लोक म्हणतील नाही वागली. सुप्रीम कोर्टाचे ताशेरे आलेले आहेत आपल्या कोश्यारींच्या वर्तनावर एकदा, पण राज्यपाल या संस्थेचं काहीतरी त्याच्यात टीका झाली, डाग लागले तरी सुद्धा राजकारण चालू राहतं आणि कुठेतरी त्यांचा अप्रत्यक्ष वापर केला जातो. आता मला असं वाटतं की विजय यांना पाचारण केलं पाहिजे सरकार मागवायला, आणि त्यांना ते काय मुदत दिली पाहिजे. त्यात त्यांनी नाही केलं तर राष्ट्रपती राजवटीचा पर्याय केला पाहिजे. कारण काय घोडेबाजार दोन्ही बाजूने होते. त्यांना सत्ता सिद्ध करायला नाही तरी त्या काळात होतं, आणि त्यांनी अधिवेशन जाहीर केलं बहुमत विश्वासदर्शक ठरावाचं, आणि तोपर्यंत करा, तरी घोडेबाजार दोन्ही बाजूने होऊ शकतो. म्हणजे पाठिंबा देऊ नका म्हणून विकत घेतले जाऊ शकतात, पाठिंबा द्या म्हणून विकत घेतले जाऊ शकतात, कारण ती शेवटी माणसं आहेत आमदार. म्हणून हा ग्रे एरिया आहे, तेवढंच पुरेसं स्पष्ट घटनेत नाही. ते जेव्हा त्याच्यावर निसंशय कॉमेंट करतील, पण आता मला स्वतःला वाटतंय की विजय यांना बोलवलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे सिद्ध करायची.
त्याच्यानंतर जे विधानसभेत होईल त्याच्यानुसार पुढचा घटनाक्रम होईल तो घटनेनुसार करता येईल असं मला वाटतं. त्याचबरोबर केरळला स्पष्ट बहुमत असताना देखील काँग्रेस अजून त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित करू शकत नाही. काय कारण आहे? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये त्यांचे एक नेते जे केंद्रात खूप महत्वाच्या जागी आहेत त्यांच्यावर काँग्रेस हायकमांडचा भरोसा आहे. जे लोक राज्यात राजकारण करत असतात त्यांना वाटतं की हा माणूस केंद्रात आहे इतके दिवस आणि त्यामुळे आता आम्हाला संधी मिळावी. पण हा पक्षांतर्गत वाद त्यांचा मिटेल असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी काही विकोपाला जाणार नाही. जसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता आली 4 साली आणि ऑलरेडी त्यांची म्हणजे 99ला विरोधी पक्षांना 4 साली आली तेव्हा वेळ लागला. त्यानंतर 9ला सत्ता आली वेळ लागला. 14ला सत्ता आली तेव्हाही त्यांना 14ला नाही 2004ला आणि 9ला आणि 99ला सत्ता आली होती. 2 वेळेला सरकार दोन्ही त्याच आघाडीचं येऊन सुद्धा लगेच मुख्यमंत्री झालं नाही. म्हणजे 99 ते 2004 काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं. 4 साली तरी सुद्धा त्यांना 15-20 दिवस 2-3 आठवडे लागले होते. तसं काँग्रेसची सत्ता येणारे केरळमध्ये उघड आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांनी जाहीर केलंय. तरी देखील त्यांच्या अंतर्गत जी काही मतभेद असतात ते डेमोक्रेसीमध्ये चालतात. लोकशाहीत आपण त्याला तेवढं रास्त म्हणलं पाहिजे कारण सगळी माणसे त्या आर्मीत लष्करी शेतीतनं येत नाही. हा राजकीय पक्ष आहे, लोकशाही असलेला पक्ष आहे. पक्षांतर्गत काँग्रेसमध्ये तर खूपच जास्त लोकशाही आहे. त्यामुळे केरळमधल्या काँग्रेसमधल्या लोकांचे मतभेद असले तरी सुद्धा ते दूर व्हायला एक 5 दिवसाचा 7 दिवसाचा 8 दिवसाचा कालावधी लागेल आणि त्यानंतर काँग्रेसचा कोणीतरी नेता त्याच्यात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री होईल. तो त्यांचा वाद जो आहे तो फार विकोपाला जाईल असं मला वाटत नाही. बरोबर आहे. आपण थोडंसं महाराष्ट्राकडे येऊया. आपण टीसीएसच्या प्रकरणामध्ये MIMच्या संबंध असल्याचा सध्या एक विषय झाला. त्याच्यावरती असदुद्दीन ओवैसी यांनी आता पत्रकार परिषद घेतली. निदा खान जी एक महत्वाची आरोपी होती तिला अटक झालेली आहे. अर्थात त्याचा संबंध या विषयाशी जोडल्यामुळे हा राजकारणाचा विषय आलेला आहे. अन्यथा जसा पोलीस तपास पुढे जाईल त्याच्यात काय सिद्ध होईल ते होईलच. परंतु याचा विषय राजकारणाशी जोडला जातो. या संदर्भामध्ये थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल? 2 गोष्टी अशा आहेत की समजा एखाद्या कुठल्या तरी गुन्ह्यातली व्यक्ती राजकारणाशी संबंधित आहे तर त्या व्यक्तीचा संबंध असणं आणि त्या पक्षाचं राजकारण म्हणजे असदुद्दीन ओवैसीच्या पक्षाचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्यावर धर्मांधतेचा आरोप भारतीय जनता पक्षाचे लोक करतील. तो स्वतः माणूस बॅरिस्टर आहे. तो घटनेच्या चौकटीत सगळ्या गोष्टी मांडतो. त्यामुळे त्यांचे आधीचे म्हणजे खासदार इम्तियाज जलील असतील आधीचे आणि आता ते काय हरले लोकसभेला. पूर्वी ते आमदार होते. त्यांची विधानसभेतली भाषणं लोकसभेतली भाषणं अतिशय उत्तम असायची. त्यामुळे छुपा अजेंडा काय कोणाचा ह्याच्यावर कुणी काही कॉमेंट करू शकत. पण स्वतः ओवैसी बॅरिस्टर आहेत. दुसरी गोष्ट नाशिकमध्ये जे टीसीएसचे संबंधित जे काही म्हणजे एखाद्या आयटी कंपनीत अशी गोष्ट होणं धर्मांधतेसारखी गोष्ट कन्व्हर्जन सारखी गोष्ट किंवा ऑफिसमध्ये हिंदूंना नमाज पडायला लावल्याचे आरोप होणं या गोष्टी अतिशय चुकीच्याच आहेत. त्याला कायदेशीर मार्गाने काही गुन्हे दाखल होणं आणि कारवाई होणं हे केलं जाईल. पण तिथल्या गुन्ह्यात किंवा संशयित असलेल्या एखाद्या व्यक्तीचा किंवा आरोपीचा संशयित आरोपीचा संबंध राजकीय पक्षाशी असणं तो पण असू शकतो. म्हणजे घरात भोंदूबाबाच्या केसमध्ये समजा चाकणकरबाई ट्रस्टी आहेत तिथे त्यांनी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडलंय पण त्यांची गुन्ह्यात इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही ते ह्याचा पोलीस तपास होईल. तसा पोलीस तपास ओवैसींच्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षाचे संबंध आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्या महिलेचा ती जी फरार होती तिला आज पोलिसांनी पकडलंय तिचं इंट्रोगेशन होईल तपास होईल त्यातनं तिची इन्व्हॉल्वमेंट काय आणि तिचा पक्षाशी संबंध काय म्हणजे राजकीय पक्षाच्या शक्तीचा वापर जर त्या कॉर्पोरेट कंपनीत होत असेल धर्मांधता पसरवण्यासाठी किंवा धर्म बदलण्यासाठी तर त्याच्या संदर्भात काही कारवाई होऊ शकते. पण राजकीय पक्षाचा अजेंडा कारण ते घटनेनुसार तो पक्ष कार्यान्वित आहे भारतामध्ये त्यामुळे ते काही घटनाविरोधी करत असतील असं मला वैयक्तिक वाटत नाही. पण या पक्षाशी संबंध असलेली व्यक्ती कारण अनेक वेळेला राजकीय लोक विधानं करतात आणि मग नंतर म्हणतात ते माझं व्यक्तिगत मत आहे. तसं तिचा संबंध असेल तर त्याच्यावर ओवैसीची भूमिका स्पष्ट केली त्याच्यावर आज विश्वास ठेवायला पाहिजे अशी स्थिती आहे. एवढं आणि गुन्ह्याचा तपास अजून तो केला जाईल त्यात ते निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर कमेंट. बरोबर आहे. आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. सुनेत्रा पवारांनी पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर बारामती विधानसभेचे आता आमदार झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी राज्यसभेचा आता राजीनामा दिलेला आहे सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये या जागेवरती कोण जाणार अशा पद्धतीची एक स्पर्धा आहे ती सगळ्याच पक्षामध्ये असते म्हणा. परंतु लगेच छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्ष जसं सांगेल त्याप्रमाणे आपण वागू अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. पूर्वी छगन भुजबळांनी या जागेवरती राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केलेली होती त्याच्याशी संबंध हा जोडून पाहावा लागणार आहे. म्हणूनच भुजबळ पुन्हा एकदा तिकडे जाण्यास इच्छुक आहेत का आणि नसतील तर साधारणपणे राष्ट्रवादीची साधारणपणे कोणाला पाठवायची भूमिका असू शकते. अर्थात हे सगळे अंदाज आहेत. पण या अंदाजावरती लोकांना जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. नाही त्याच्यामध्ये 2-3 भाग असे आहेत की सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या
उपमुख्यमंत्री झाल्या. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याविषयी जे काय माध्यमातून सगळ्या बातम्या येत आहेत आणि ते काय सुप्त संघर्ष वगैरे म्हटलं जाते, रोहित पवार त्याच्यावर आरोप करतात वारंवार. दुसरीकडे पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव, अजित पवारांचे चिरंजीव हे राज्यसभेवर ऑलरेडी गेलेले आहेत. त्यामुळे अमोल मिटकरांनी मध्यंतरी अचानक एक स्टेटमेंट केलं की दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची वर्णी परिषदेला लागावी, आणखीन कुठे लागावी. मी तुम्हाला सांगतो की ऑलरेडी आता लोक प्रश्न विचारतात की पवारांच्या घरातलेच लोकप्रतिनिधी करायची यासाठी राजकारण आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या घरातली व्यक्ती कुठेतरी आता राज्यसभेवर जाईल, असं मला बिलकुल वाटत नाही. हा एक भाग. मग कोण जाईल तर त्याच्यामध्ये नावं 5-7 जी काय असतील त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांना आत्ता म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचं कोण आहे, त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांच्या मर्जीतलं कोण आहे. मग अमोल मिटकरींवर अन्याय झाला असं वाटतं का? अमोल मिटकरी यांना ऑलरेडी MLC दिलं होतं, आता ते काय राज्यसभेत करू शकतात का माहित नाही. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा अक्षरशः म्हणजे सुनेत्रा पवारांच्या दृष्टीने तो त्यांनी सॉर्ट आउट केला असेल म्हणत तर मला माहित नाही, कारण असं काही आपल्याला मन जाणता येत नाही कोणाचं. परंतु राजकीय दृष्ट्या त्यांच्या पक्षाला राज्यसभेत जाऊन पुढे फायदा होऊ शकेल अशी एखादी व्यक्ती येऊ शकते. जसं पूर्वी जनार्दन वाघमाऱ्यांसारख्या व्यक्तीला शरद पवारांनी जवळ केलं होतं. शरद पवारांनी जसं जे वकील आहेत मुंबईतले मेमन त्यांना केलं होतं राज्यसभेवर, तसं वेगवेगळ्या लोकांना केलं जाऊ शकतं. आता नवाब मलिकांची मुलगी आता आमदार आहे. आता अचानक नवाब मलिकांना केलं तर काय माहित नाही, पण ऑलरेडी त्यांनी विधान परिषदेसाठी ते जे हरलेले आमदार पुत्र आहेत म्हणजे माजी आमदार जिशान सिद्दीकी, त्यांना केले आमदार. जिशान सिद्दीकी सिद्दीकीला आता केलेलं आहे आमदार. परत एखादा मुस्लिम देतील का मला शक्यता वाटत नाही. मग कदाचित एखादा मराठा उमेदवार देऊन राज्यसभेला कन्सोलिडेशन केलं जाईल का? भुजबळ जे म्हणतायत की ओबीसी पाठवून, कारण राष्ट्रवादी पक्ष हा मराठा समाजाचं नेतृत्व करणारा पक्ष आहे, शरद पवारांच्याकडे तसं पाहिलं जातं. परंतु आपण एखादा मराठी देऊन मराठी दुराव केली का? मग ओबीसी राजकारण करायचं का? सुनेत्रा पवार नेमका काय विचार करतायत? आणि मला असं वाटत नाही की प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे सांगतील त्याला राज्यसभेवर पाठवतील. सुनेत्रा पवार स्वतः निर्णय घेतील आणि त्या पुरेसा अभ्यास करून घेतील. फक्त ते मराठा पाठवतील का ओबीसी पाठवतील का मग मुस्लिम देणार नाहीत हे जे मी सांगतोय हे साधारण ठोकताळे आहेत. त्याच्यापेक्षा सरप्राईज काय देते वी नेव्हर नो. त्यामुळे याच्यावर असं भाकीत करणं हे काही योग्य असं मला वाटत नाही. इच्छुकांची नावं अनेक येतील, भुजबळ काहीतरी विधान करतील आणि भलतात कुणीतरी जाईल असे होऊ शकतं. एखादं एक्सपेक्टेड नंतर जाऊ शकतं. त्यामुळे ते जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत भारतीय मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करणं तसं अवघड आहे, तसं कोणाला राज्यसभेवर पाठवतील हे देखील अंदाज व्यक्त करणं अवघड आहे. नुकतंच आपण असं म्हणूया की ते जो निर्णय घेतील सुनेत्रा पवार तो त्यांच्या पक्षाला पुढे फायदा लक्षात घेऊन घेतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. निश्चितपणे मंडळी, आपण पाहिलं राजकारण जसं अनपेक्षित असतं किंवा बेभरोशाचं असतं तसाच विषय आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी जे बाहेरून आलेले आहेत त्यांना मुख्यमंत्री केलं, भाजपाचे नेते सध्या बाजूला राहिलेले आहेत. तसंच तामिळनाडूमध्ये अनपेक्षितपणे TVK पक्ष पुढे आला आणि थलपती विजयना मुख्यमंत्री पदाची संधी प्राप्त होते आहे. एकंदरीतच राजकारणामध्ये कुठचीही गोष्ट काही सांगता येत नाही. सुनेत्रा पवार राज्यसभेच्या उमेदवारीसाठी किंवा राज्यसभेसाठी कोणाला निवडतील हे देखील सांगता येत नाही. भाजपा देखील असं धक्कातंत्राचा वापर करत असतो आणि त्यामुळे राजकारणामध्ये कधी कोणाला संधी मिळेल, जो कार्य करत राहील, जो निरपेक्षपणे काम करत राहील, अर्थात निरपेक्ष म्हणणं चुकीचं आहे कारण सत्ता प्राप्तीसाठीच प्रत्येकाची अपेक्षा असते, मात्र पक्षासाठी जो काम करत राहील त्याचा पक्ष कधीतरी विचार करतो हे आतापर्यंत अपवादांनी अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार असतील ते या प्रकरणी मौन बाळगतील आणि एकंदरीत आपली संधी येण्याची वाट बघत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. एकंदरीतच आमची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा. तसंच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.